माका वाटतं आज पकडला जाणार. कोण कोण बसा. काय हो झाला काम ठेवला शिडो. धापा काय टाकतास. कोसावर नाही गेलेलास हैसरच गेलेलास ना. कोसावर जाणं परवडला असता पण ह्या नाही परवडला. सरिता परत असं काय करूक लावू नको. गरज होती म्हणून सांगितलं आणि बघितल्यानंतर बघितला जीव घेणार होती काय. आणि आपण कशा करतो तिच्यामुळेच करतो ना. आता तुका वयाचा झाला ना आता तरी शांत झोप. खरा सांगू तुम्ही ना एखादं गोड सर केल्यासारखं वाटतं आम्हाला. झोप नंतर कौतुक कर गड सर केल्याचा. आहे लसूण सोलतास. होय देवा मी सोलतय. अगो रवान दे. अहो सोलतय हो. अगो बरा नाही ना तुका आराम करायचा ना. सासू हा ना करू. तुका ना कामाची लय हौस गो. परत काय असं झाला तर. आहे माका काही एक होऊचा नाही. उलट आपल्या घरावर वाईट नजर ठेवला नाही ना त्यांचाच काहीतरी वाईट होईल. डोळे फुटतील. जा काय केला ना तर उलटात. आहे दुसरा काय काम असत तर मी करतोय. ती चाय गरम होता ना ती वायाच ओतून दे. हिंका देऊची हा. बरं बांगड्यांना असंच वाईटच करू खवा. पण गप बसलाव ना की शेफार्थ म्हणजे बंदोबस्तच करू खवं.
अगो काय बडबडतस? काय 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 नाही. आई चाय घेवा. हे बघ माझ्या पण देऊची. हा होय देते. चाय गरम असा पिऊन घेवा. बाजू करावा. झाला गेला विसरूचा घराची सगळी जण प्रयत्न करतात. तुम्ही पण वायस घराकडे लक्ष दिलास तर बरा होईल. नायकांची झाली तेवढी शोभा लय झाली. घराण्याची अब्रू चव्हाट्यावर येऊक नको ना म्हणून काळजी घेऊक होई. वायस नजरेवर आणि मनावर ताबा ठेवलास तर बरा होईल. वैती साडी काढू नको. रवान देत आहेच. चाय पिऊन झाली असेल तर देवा. आपण पण करूया सांगे. नाही मला सांडगे आवडतच नाही. छे मगे हैसर काय हा. इकडे इकडे ते हवा छान येत होती ना इकडून म्हणून इथे असा उभा. हैसता पण बरो येता वारो. होय नाही मला वाटलं इथून. कळला कळला. चाय. अरे हो. हा अरे विचारायचं राहिलं आता कशी आहे तब्येत? बरा असे. बरी आहेस ना? पण बरी आहेस म्हणून तब्येतीची हेळसांड होता कामा नये. कळलं का? काळजी घ्यायची. मी सुद्धा निलिमाला रोज फोन करून सांगतो अमुक एक खा तमुक खा. तिच्या आईला पण सूचना करून आलो. अरे आता तुम्ही 2 जीवांचे आहात. काळजी घ्यायची. कळलं का? दत्ताला पण मी सांगणार आहे तुझ्याकडे अजिबात दुर्लक्ष होता कामा नये. हो ते घेतात माझी काळजी. हो ना. तुम्ही जेवढी तुमच्या बायकोची काळजी घेत नाही ना तेवढी माझी काळजी करतो. छान आहे चांगलंय. हा मला सांग दत्ता काल लवकर झोपला का ग? व्हय अंथरुणात पडले ना तसे ताबडतोब झोपले. हो. जागच नाही मग त्यांका. होय ना. बाहेर खैयक जाऊकच नाही. बाहेर कशाला जाईल तो? व्हय झोपले की झोपतात.
लय कामा करतात ना, मग हे ताबडतोब झोपून जातात दमून. जाग काय असतं त्यांका. मग अगं आवाज कसलो यो? कोणतरी ना किंचाळला वाटता. आय कोणतरी नाय, पाटणकर बाई ती किंचाळलेली. आय थांबा, खय जातास? बसा बसा आहे सर. आपल्या काय करूचा? किंचाळू दे, नाही तर तिचा जीव जाऊ दे. प्रत्येक वेळी मत्तीक धावून गेलास काय झाला? आपल्याकच भोगूचा लागला ना. का काय नाही, कोणाची पण काळजी करायची नाही. बसा आहे सर, बसा म्हणताय तर. काय झालं? अच्छा, अचानक किंचाळलात काय? काय घाबरलात का? कशाला? काय डबा आहे? डबा काढून हवाय त्यासाठी एवढं ओरडायची काय गरज होती? तिथे पाल आहे. कुठे आहे? तिथे मी घाबरते ना पालीला. मी आहे ना, मी बघतो मी. बस नाही, नको राहू दे. नाही, बघतो म्हटलं ना. घाबरत नाहीस तू? छे, मी नाही घाबरत पालीला वगैरे. मग कशालाच घाबरत नाही. अहो, लहानपणी तर मी पालीला मारायचो. पाल मोठी का आपण मोठे? पाल लहान असते ना, ती घाबरली हे आपल्याला कळलं ना की आपण त्या क्षणी डाव साधायचा आणि मारायची, आणि हा खेळ संपला, खाल्लास. हा बरं, मारतोयस ना? मी हा. मी अरे हो, काठी लागेल ना त्याला. थांबा, काठी घेऊन. मागेच आहे तुझ्या. हा, मागेच आहे का? जा. हा. ते काय आहे? मी घाबरत नाही हा, पण आपल्याला थोडीशी भीती वाटतेच ना. एखादा प्राणी अचानक असा अंगावर आला हो करत घाबरतो ना आपण, भीती वाटतेच. तसं तुम्ही थांबा, मी बघतो ना. बघतो म्हटलं म्हणजे बट. गेली. वाचली, मेली असती माझ्या हातातून. हा, जा, जा, जा. माधव, खरं सांग, तू पण पालीला घाबरतोस ना? बरं झालं पालच होती. मला वाटलं. काय वाटलं? जाऊ दे, काहीतरी आपलं. तुम्ही अचानक किंचाळलात, काय झालं कोणास ठाऊक. मनात शंका कुशंका यायला लागल्या म्हणून आलो. बरं, येतो मी. हा, थांब ना. थांबता येत नाही आणि जातो असंही म्हणता येत नाहीये ना? नाही, असं काही नाहीये. मग बस ना, माझ्या घरात आलायस, मी चहा ठेवते. हा, असं म्हणताय? बस. माधव, दूध नाहीये, बिन दुधाचं चालेल? हो हो. वा,
हे घर आधी असं नव्हतं. आता अगदी घराला घर पण आणलंय तर तुम्ही खरंच. हा. अरे वा, ट्रान्झिस्टर सुद्धा आहे. हो, जुना आहे ना तो, सापडला. छान गाणी ऐकण्यात दिवस जातो. हो, येतो मला आवाज कधी कधी. ए, लाव ना. हो. चाळ माझ्या पायात, पाय माझे तालात, नाचते मी तोऱ्यात मोरावानी. आय मस्ट से, तुमचा आवाज खरंच छान आहे. घे. अरे हो. वा. मग माधव, हा? तुला गाणी आवडतात की नाही? हो. नाही, गुणगुणायला. हो, आवडतात. मग गा ना एखादं. हा? गुणगुणायलाच आवडतात. म्हणजे मी तसं गातो, पण ते असं नाही नाहीच मग तो माझा तसा आवाज तुमच्यासारखा चांगला नाहीये. मी गायला लागलो ना तो उगाच आजूबाजूचे लोक गोळा होतील. अरे मग येऊ दे त्यांना. माणसाने स्वतःसाठी गाणं गाव. नाही, हे खरं आहे. मग गा ना. नाही, नको नको. अरे गा ना, तुला कोणी शेरा देणार नाही. तुम्ही हसणार नाही ना? हा? हा. चाळ माझ्या पायात, पाय माझे तोऱ्यात, नाचतो मी तोऱ्यात मोरावानी. तुम्ही तुम्ही माझ्या गाण्याला दाद द्यायच्या ऐवजी मनातल्या मनात हसताय ना? नाही हो मला. घे घे, चहा घे. काय तुम्ही. काय रे, काय झालं? नाही, काय नाही, छातीत जरा जळजळतंय. ऍसिडिटीमुळे झालं असणार. असेल, पण काल रात्री झोपच नाही लागली. थांबा, माझ्याकडे एक उपाय. हे घे. काय? हा घे विडा. विडा नको नको. अरे चैन म्हणून देत नाहीये, तुला बरं वाटेल. घे. अजून एक आहे, मी घेते. खा. काल दत्ता आला होता ना? काय? दत्ता इकडे येऊन गेला? त्यानेच ठेवला होता हा विडा. हा, म्हणजे अरे हा, तुझा विश्वास आहे या सगळ्यावर? तू कोण आहेस? प्रोफेसर. आणि तुझी बायको? निलिमा. सायंटिस्ट. मग मला तुझ्या गाण्यापेक्षा ना आत्ता यावर हसू येतंय. बायको सायंटिस्ट असून सुद्धा तू या सगळ्याला घाबरतोस? काही घाबरू नकोस. खा तू विडा, काही होत नाही. आणि हो, दत्ताला निरोप दे. त्याला म्हणावं, काल त्याला इथून जाताना मी बघितलंय. त्यामुळे पुन्हा असं काही करू नकोस. उगाच त्याला इथे येताना जर कुणी बघितलं ना, तर घरात वाद होते. नाही, मी सांगेनच, मी काही घाबरत नाही. पण तू हा निरोप दे. आणि हो, तूही निघ आता, नाही तर तुला शोधत कुणीतरी इथे ये. हो, येतो मी. आणि अधूनमधून गात जा. इतकंही वाईट गात नाहीस तू. काय म्हणता? चाळ माझ्या पाय म्हणजे टाळा, नाचतो मी मोरावानी.